विनंती असेल बॅट्समन लगेचच या, जास्तीचा वेळ खर्च करू नका. सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. त्यानंतर यूट्यूबवर आपण पाहता, यूट्यूब जी वाहिनी आमच्यासोबत जोडली गेली त्या वाहिनीचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला पाहिलं तर निजामपूर विभागाचा बाहुबली अर्थातच योगेश पवार इन ऍक्शन, त्याच्या साथीला पाहिलं तर कडापे गावचा एक अष्टपैलू खेळाडू कडापे गावचा संघनायक अर्थातच विशाल दबडे इन ऍक्शन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती पहिला पर्याय अर्थातच कुंभारते गावाला बिलॉंग करत असताना निजामपूर विभागातील एक चर्चेचा विषय, एक वेगवान गोलंदाजांपैकी एक गोलंदाज, अगदी वयाच्या कमी वयामध्ये ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपलं नाव संपूर्ण माणगाव तालुक्यात सुप्रसिद्ध केलं, तो अमित उतेकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये जर पाहिलं तर अमितला गोलंदाजी करण्यासाठी जर पाचारण केलं गेलंय. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं ना तर लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑनला शंतनू महाडिक उभा आहे. त्याच नंतर पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये सूरज पाशीलकर आहे. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस होता. फुलटॉल करण्याचा प्रयत्न, सूरज पाशीलकर वेगाने चेंडूवरती, चेंडूला पकडेल, चेंडूची फेक करेल, तद्वर एक धाव. धावफलकाचा धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावरती एकेरी धावानं काय फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी मिड विकेट मधून अगदी स्क्वेअर लेग पर्यंत सूरज वेगाने धावत गेला, बॉलला पकडलं. जिथे 4 धावा जाऊ शकल्या असत्या तिथे त्यानं एकच धाव दिली. पुढचा बॉल उजव्या यष्टीवरती अगोदरच शफल झाला. ही विशालची खासियत आहे, परंतु अमितला देखील कमी समजून चालणार नाहीये. त्यानं अगोदर विशालला ओळखलं, उजव्या यष्टीच्या अगोदरच बाहेर तो शफल झालाय. त्याला उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न अमितचा यशस्वी राहिला. टप्पा पडला, बॉल खाली राहिला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल अमितचा. याही वेळेला कडेकडे मल्टी हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल खाली राहिला. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सरळ बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. अमित ओळखतोय, अर्थातच त्याला खूप सारा वेळ मिळतोय विशालला ओळखण्याचा. अगदी जर पाहिलं तर विशाल ऑफस्टिकच्या बाहेर वाईडच्या दिशेने खेळून वाईडच्या दिशेने जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बनवतोय, परंतु बॅट बॉलचा इथून संपर्क पाहायला मिळाला नाहीये. यावेळेला कोलाट टाकला, फटका फसला. चेंडूच्या खाली साहिल उतेकर, तो कोणती चूक करणार नाहीये. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम मुंबईचा सम्राट माणगाव संघाला. विशाल दबडे बॅक टू दी पवेलियन. डीजे थँक्यू सो मच डीजे. विशाल बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर ॲट नंबर 3 अर्थातच मिस्टर JPL सुमेश महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये सुमेशने चांगला खेळ दर्शवला. अगदी जर पाहिलं तर 1-2 षटकार त्याने ठोकले, परंतु आता इथून मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. इथून मात्र संघ अडचणीत सापडलाय. धावसंख्या स्थिरावली आहे. विशाल बाद झालाय. सुमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील अमितचा पुढचा बॉल. सायकर एंडकडे सुमेश महाडिक. भन्नाट वेगाचा बॉल, बिगिट करण्याचा प्रयत्न. निखिल सकपाळ चेंडूवरती वेगाने गेलाय. त्यानं एकच धाव तिथे खर्ची केली आहे. चेंडूला पकडलं, चेंडूची फेक केली, तद्वर एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. मी अमितचं कौतुक करेल. 5 चेंडू त्यानं हाताळल्यात. अद्याप त्यानं एकही मोठा फटका खर्ची करू दिला नाहीये. 2 धावा त्यानं खर्च केल्यात आणि तब्बल एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. षटकातील शेवटचा बॉल सायकर एंडकडे बाहुबली योगेश पवार. ओहो, यावेळेला गती कमी केली, टप्पा पडला, चेंडूनं गुड लेंथ वरून उसळी घेतली. स विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. अमित याकरिता ओळखला जातो. कुंभारते एक्सप्रेस म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. तो पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक सातत्याने चांगलंच हाताळतो, यात मात्र ती शंका नाहीये. आणि अद्याप त्यानं चांगलंच हाताळलाय. केवळ 2 धावा दिल्यात, एक महत्वाचा गडी बाद केला. अमितची गोलंदाजी आवडली तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
मैदानाच्या आतमध्ये काय बॉलिंग अमितने केली आहे. अगदी योगेशला शांत ठेवलंय. ज्या योगेशची बॅट मागच्या मॅच मध्ये बोलली होती त्या योगेशला शांत ठेवलं. ज्या मागच्या मॅच मध्ये ज्या विशाल दबडीची बॅट बोलली होती त्या विशालला अमितने शांत ठेवलं. आता गोलंदाजी मार्क वरती संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं सचिन करकरे अर्थातच पिंटू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सचिनचा सातत्याने चांगलाच खेळ राहिला. माणगाव तालुक्याला बिलॉंग करत असताना माणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची वर्णी सातत्यानं आयकॉन खेळाडू म्हणून लागत असते. तो सचिन करकरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल. यष्ट्यांच्या मागे संतोष काशीदला आपण पाहतोय. हे देखील माणगाव तालुक्यातील एक सुप्रसिद्ध नाव. पहिला बॉल ओ व्हॉट अ डिलिव्हरी. या स्पर्धेतील पहिली डिलिव्हरी. एवढा कमी गतीने हा बॉल टाकला. सुमेश बॉलकडे पाहतच राहिला. त्याची बॅट बॉलवरच जाऊ शकली नाहीये. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच सचिन करकरे पहिलाच बॉल त्यानं कमी गतीने हाताळलाय. पहिला डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बिग हिटर केलाय. फटका फसला होता परंतु नाही. काय घडलंय माफी असू द्या. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल गेलाय. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. सचिन करकरे काय गोलंदाजी करतोय. दोन्ही चेंडू त्याने कमी गतीने हाताळले आहेत. त्याला माहिती आहे वेगवान चेंडूवरती सुमेश महाडिक सातत्यानं प्रहार करतो. त्याच्यासाठी जर पाहिलं तर एक वेगळं शस्त्र त्यानं निर्माण केलं. दोन्ही चेंडू कमी गतीने हाताळले. माणगाव तालुक्यामध्ये सातत्याने हे दोन खेळाडू सातत्याने एक सोबत खेळत असतात. त्यासाठी जर पाहिलं तर सुमेश महाडिकला अर्थातच सचिन करकरे ज्ञात आहे सुमेश महाडिकची फलंदाजी कशा प्रकारे त्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. यावेळेसचा बॉल सुमेश महाडिक थांबणार नाहीये. त्याचा क्लासिकल अंदाजाचा ब्रँडेड स्ट्रोक. बॉल काव कॉर्नर रीजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुमेश महाडिकच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच डीजे. षटकार आला. अर्थातच या इनिंगचा पहिला षटकार. सचिन करकरेवरती आक्रमण. आता ओळखलं होतं चेंडूला सुमेश महाडिकनं. त्यांना बॉलला काव कॉर्नर रीजन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी राहिला. पुढचा बॉल. आता भन्नाट वेगाचा परंतु तितक्या ताकदीचं उत्तर. बॉल आणखीन एकदा त्याच दिशेने सीमारेषेच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा सुमेश महाडिकचा वार. पलटवार. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकामध्ये अमितची गोलंदाजी. केवळ 2 धावेचं षटक त्याने हाताळलं होतं. नंतर सचिन करकरे गोलंदाजी मार्क वरती आला. त्याने पहिले 2 निर्धाव चेंडू हाताळले. सुमेश महाडिकला शांत ठेवलं. परंतु जर पाहिलं ना तर सुमेश महाडिकला जास्तचा वेळ तो शांत राहू शकत नाहीये. तो शांत असला तरी शांतीत कार्यक्रम करतो. त्यानं 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके लगावले आहेत सचिनच्या विरोधात. आता सचिन राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पुढचा बॉल. स्विच इटचा मन बनवलाय. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट गली रिजन बाउंड्री लाईनच्या घासत पुसत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुमेशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू सो मच डीजे. आज माणगाव ते अर्थातच विरार प्रवास करत असताना सुमेश महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून आता मोठे स्ट्रोक येऊ लागले. तो बरसू लागलाय. सचिनवर आक्रमण करण्यास सुरुवात त्यानं केली आहे. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा सुमेश महाडिकचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक बिग ब्लास्ट. षटकार.
थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावांचा पाऊस परसवला. तो सुमेश महाडिकनं पहिला चेंडू, 2 चेंडूंवरती सुमेश महाडिक शांत राहिला. त्यानंतर त्यानं 4 बॉलवरती आक्रमण केली. 22 धावा धावपलकावरती. सूरज पाशीलकरचा पहिला बॉल ओहो उजव्या इष्टीच्या बाहेर चाललाय. पंच सांगतायत यस इट इज अ डॉट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बॅटिंग करत असताना. माणगाव स्पोर्ट्स माणगाव मुंबईचा सम्राट माणगाव टीमने तिसऱ्या पंचांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये बिझी केलं जाईल. यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. अगोदर सफल झाला होता. योगेश उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवलं. बॉलला सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल सूरजचा. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका फसला. चेंडूच्या खाली साहिल उतेकर त्याने वाईडिश लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपला. संघाचा संकट मोचक, संघाचा संघनायक योगेश पवार बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये माणगावचा बायकरमॅन पन्हाळघर एक्सप्रेस साहिल गुडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल साहिलसाठी. उजव्या इष्टीच्या बाहेर कट केलाय. बॉलला जागा बनवली. कट करत असताना बॉलला पाठवलं डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या आल्या साहिलच्या बॅटमधून त्याचा क्लास दाखवणारा चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिला 2 बॉलवरती निर्धाव स्वरूपाची चेंडू. साहिल आला. साहिलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. समोर फटका केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक साहिल उतेकर. तो थोडासा फंबल झाला. एक धाव होती त्याला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं. काय घडतंय? अशा चुका तुम्हाला करून चालणार नाहीये. साहिलच्या जर पाहिलं ना तर साहिलचे क्षेत्ररक्षण सातत्यानं चांगलंच होतं. तो शेवटच्या क्षणाला थोडासा फंबल झाला. सायकर एंड कडून सुमेशने वेगाने कॉल दिला. तो जोरात धावत आला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 30 या आकड्यावरती. उजव्या इष्टीच्या बाहेर खोलात टाकण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर उजव्या इष्टीच्या बाहेर आणि खोलात. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा डॉट बॉल. कमबॅक सूरजचं राहिलं. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी सूरजने केली आहे. 5 चेंडू त्याने हाताळलेत. केवळ 6 धावा खर्ची केल्या. षटकातील शेवटचा बॉल. समोर साहिल गुडेकर इन ऍक्शन. उजव्या यष्टीच्या बाहेर फटका फसला. बॉल हवेत आहे. चेंडूच्या खाली साहिल उतेकर त्याने टिपलाय अप्रतिम झेल. फलंदाज बाद. धक्का तिसरा बॅटिंग करत असताना टीम मुंबईचा सम्राट माणगाव संघाला साहिल गुडेकर गॉन.
तिसऱ्या षटकाला समाप्ती झाली. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 28 धावा. शंतनू महाडिकचा पहिला बॉल भन्नाट वेगाचा. बॅटची लिडिंग एज घेत यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. पहिला डॉट बॉल. जर विचार केला ना सुमेश महाडिक आणि शंतनू महाडिकचा, जर एका गावाला अर्थातच सातत्यानं सराव एक सोबत करण्याचा एक चांगले मित्र ते देखील आहे, परंतु आज मात्र साईदीप चषक 2025 मध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर हाताळला. वा वा काय गोलंदाजी. अगोदर सफल होतो हे सुमेश हे जाणतोय शंतनू महाडिक. त्याला माहिती आहे उजव्या इष्टीच्या बाहेर गोलंदाजी करणं योग्य राहील. त्याचप्रमाणे त्याच रीतीने तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. त्यानं पहिला डॉट बॉल अजून एक डॉट बॉल हाताळलाय. खडकोली एक्सप्रेस शंतनू महाडिक अर्थातच बाउन्सर गोलंदाजी करण्यासाठी तो सातत्यानं जाणला जातो. तो अर्थातच शंतनू महाडिक गोलंदाजी मार्क वरती पहिले 2 बॉल त्यांना निर्धाव हाताळल्यात. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड केलाय. फटका हवेत आहे. करण उतेकर बॉल कडे पाहतच राहिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक सुमेश महाडिकच्या बॅट मधून षटकार. थँक्यू सो मच. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अर्थातच जिथून सुमेश शांत होता, सुमेशला शांत ठेवलं शंतनूने, तिथून आता सुमेश बरसू लागलाय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यानंतर 36 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फुलटॉस. फटका फसला चेंडूच्या खाली. शंतनू महाडिक त्याने टिपला एक सहज साधा झेल. अर्थात ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या संघाचा आशेचं किरण सुमेश महाडिक मैदानाच्या बाहेर. डीजे थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. जसवली बागमांडला विभाग श्रीवर्धन, त्यानंतर नित्यम 11 राजापूर. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 36. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 36 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम मुंबईचा सम्राट माणगाव. न्यू बॅटर इन झालाय मंगेश उभे. बेडगाव संघाचा आणखीन एक दुवादार फलंदाज मंगेश उभे इन ऍक्शन पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल शंतनूचा. यावेळेसचा बॉल फटका फसला. बॉल हवे. शंतनू महाडिक चेंडूवर जाईपर्यंत त्यांना 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल तिथे विकेट सॅक्रिफायझेशन करावं लागेल मंगेश उभेला. अर्थातच काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, विकेट येऊ शकले असती, जजमेंट तेवढं होऊ शकलं नाहीये. अर्थातच जर पाहिलं तर तो उलट्या दिशेने धावत आला. चेंडूची नजर आणि त्याची नजर काहीशी जर पाहिली ना तर जुळली नाहीये आणि तो जेलधरणीला दान झाला. परंतु इथून मात्र 2 जर पाहिलं तर 2 धावा घेण्यामध्ये यश राहिलं. तिसरीवरती मंगेश उभेला विकेट सॅक्रिफायझेशन करावं लागलं. त्यानंतर आता स्ट्रायकर एंड कडे आलाय. अर्थात सूरज कोलते, ज्याच्याकडे आहे ताकद आणि नजाकत, तो सूरज कोलते मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड कडे. न्यू बॅटर निखिल साके इन ऍक्शन पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न चालवलाय आणि इथून मात्र दुसऱ्या धावावरती निखिल साकेला बाद व्हावं लागलं. अर्थातच धक्का 5वा लागला, 6वा लागला. बॅटिंग करत असताना टीम मुंबईचा सम्राट माणगाव संघाला त्यांनी बनवल्या 39. 40चं लक्ष ठेवलं. अर्थातच विरा 11 माणगाव संघासमोर. चला मी विनंती करतो की
चला त्यानंतर विरा इलेव्हन माणगावचा प्रतिनिधी, त्यानंतर मुंबईचा सम्राट माणगाव. तर आता ड्रॉ केला जाईल, 3 चिठ्ठींमध्ये ड्रॉ केला जाईल. जो ज्या संघाची चिठ्ठी येईल राहील, ज्या संघाची चिठ्ठी खाली राहील तो संघ सेमीफायनल मध्ये दाखवलेल. नित्यम 11 राजापूर संघाचा संघनायक विनंती असेल या. त्यानंतर जसवली बागमांडला विभाग श्रीवर्धनचा संघनायक, त्याचप्रमाणे विरा इलेव्हन माणगावचा एक प्रतिनिधी, मुंबईचा सम्राट माणगाव या संघाचा एक प्रतिनिधी लगेचच पोडियमच्या दिशेने येऊ द्यात. थँक्यू सो मच डीजे. चला एक खेळाडूंपुरते मी माहिती पोहोचवतो. जर इथून जो संघ जिंकेल तो मात्र नित्यम 11 राजापूरच्या संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जसवली बागमांडला विभाग श्रीवर्धन हा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. चला मी खेळाडूंचं पुन्हा एकदा लक्ष वेधेल. जसवली बागमांडला विभाग श्रीवर्धन हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि त्यानंतर इथून जो संघ जिंकेल तो मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल नित्यम 11 राजापूर संघासमोर. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल, जिथे सामना पाहायला मिळतोय विरा इलेव्हन माणगाव मुंबईचा सम्राट माणगाव. अर्थातच प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून दर्शन कदमनं सांगितलं आम्ही प्रथम फलंदाजी करू. आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. जितक्या धावा कमी धावा जास्त बनल्या कमी बनल्या तरी चालतील, त्या धावांना डिफेंड करण्याची ताकद आम्ही ठेवतो. त्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी केली, धावसंख्या जर पाहिली तर 39-40चं आव्हान ठेवलं. अर्थातच मुंबईचा विरा इलेव्हन माणगाव समोर 24 चेंडू 40 धावा करायच्या, त्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला पाहिलं तर करण उतेकर मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने 9 चेंडू म्हणजे 36 धावा केल्या, तो करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला माणगावतील एक सुप्रसिद्ध नाव, ज्यानं क्रिकेटच्या पटलावरती जर पाहिलं तर चांगला खेळ केला, तो संतोष काशीद. इन ऍक्शन नॉन स्ट्राइक एंड कडे, परंतु गोलंदाजी मार्क वरती पाहिलं तर पन्हाळघर एक्सप्रेस वेगवान गोलंदाजांपैकी माणगाव तालुक्यात पाहिलं गेलं, ज्यांनी माणगावची बाईक जिंकली. अर्थातच साहिल गुडेकर पहिला पर्याय. अर्थातच मुंबईचा सम्राट माणगाव संघाकडून डीप मध्ये पाहिलं तर सुमेश महाडिकला वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर स्क्वेअर लेगला निखिल साके. पहिला बॉल बिग हिट केलाय, फटका फसलाय, चेंडूच्या खाली निखिल साके चाललाय, त्याने टिपला एक अप्रतिम झेल. पहिला फलंदाज करण उतेकरच्या खेळीला अंत, गोल्डन डकचा शिकार ठरला करण. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त झाली साहिल गुडेकरला. अर्थातच पहिला धक्का डीजे. यस, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय दर्शन कदमचा कुठेतरी योग्य ठरलाय की काय, कारण की पहिल्याच बॉलवरती साहिल गुडेकरने सफलता मिळवली आहे. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर करण उतेकरला बाद केलं, ज्याच्याकडून संघाकडून जर पाहिलं तर त्याच्याकडे एक वेगळ्याच आशेनं पाहिलं गेलं. तो करण उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर साकेवाडीचा सुपरस्टार अर्थातच निखिल सकपाळ. इन ऍक्शन ऍट नंबर 3 साहिलचा पुढचा बॉल, अकूट टप्प्याचा बॉल, वेगवान भन्नाट वेग, निखिलला बीट करत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. मॅचची धून मात्र एक डॉट बॉल कहाणी बदलेल, जिथे 24 चेंडू मध्ये 40 करायच्यात. आव्हान छोटं वाटतंय, परंतु समोर गोलंदाजी अटॅक तितकाच चांगला आहे. उजव्या एष्टीच्या बाहेर टाकला, जर पाहिलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. शेवटच्या क्षणाला पंचांकडे पाहिलं, सांगतायत पंच यस इट इज अ डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतो साहिल गुडेकर. 3 चेंडू त्याने हाताळल्यात, 3ही निर्धाव स्वरूपाचे. एक विकेट येताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल, अकूट टप्प्याचा बॉल, याही वेळेला भन्नाट वेगाचा, निखिल सकपाळला बीट करत बॉल चालला विकेट किपर कडे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, जिथून जर पाहिलं तर
संघाच्या आशा निराशा होत्या आता निखिल सकपाळकडून. तो निखिल सकपाळ मैदानाच्या आतमध्ये शांत राहिलाय. अर्थातच साहिल गुडेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याला शांत करण्याचं काम निखिल सकपाळने केलंय. अर्थातच 4 चेंडू फेस केले आहेत, एकही धाव खर्ची केलेली नाहीये. अद्याप 3 चेंडू डॉट बॉल हाताळले आहेत, ते म्हणजे साहिल गुडेकरने निखिलला शांत ठेवलाय. इथून निखिलची बॅट बोली लागली ना तर तो धावा करणं थांबवणार नाहीये. 40चा पाठलाग करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस केला, समोर टाकला. वा, शॉट कव्हरला सूरज कुलते होता, त्याच्या प्रतिम. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? संतोष काशीदला नॉन स्ट्रायकर एंडकडे ठेवलं जात आहे. निखिल सकपाळ आता मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी बॅकफूट वरती येताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर साहिल गुडेकरच्या नावावरती लगावली जाणार का? यावेळेसचा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवला. बॉल चालला लॉंग ऑनला. सुमेश महाडिक चेंडूवरती वेगानं आला आणि तिथून मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. या स्पर्धेतील 1 धावेचं षटक साहिल गुडेकरचं राहिलं. त्याच्यासाठी टाळ्या होतील, कारण महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो मात्र इथून थेट प्रवेश करेल. तो मात्र नित्यम 11 राजापूरच्या संघासोबत खेळण्यासाठी. काय घडलं? अर्थातच जिथून करण उतेकरची विकेट आली, निखिल सकपाळ आला. अर्थातच त्यानं डॉट बॉल केले. साहिल गुडेकरनं कमबॅक केलं. मागच्या जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये साहिलने चांगली बॅटिंग केली नव्हती, त्याची वर्णी आता इथून भरून काढली आहे. अर्थातच त्यानं 1 धावेचं षटक हाताळलंय, 1 गडी बाद केलाय. करण उतेकर बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर जर संघाचा विचार केला ना तर पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर मुंबईचा सम्राट माणगाव संघ बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2च धावा खर्ची केल्या होत्या, त्या अमितने, आणि 1 गडी माघारी परतला होता. तिथून नंतर 18 चेंडू मध्ये 38 धावा बनल्या. परंतु येणाऱ्या षटकामध्ये किती धावा बनतील हे देखील पाहणं गरजेचं राहील. 18 चेंडू 39 करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती निखिल साकेवाडीचा आणखीन एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. समोर जर पाहिलं त्याचाच अगदी जवळचा मित्र, जवळचा खेळाडू, एका गावातील खेळाडू निखिल सकपाळ. पहिला बॉल सायकर एंडकडे फेस करेल. यावेळेसचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, तो लँड होईल अगदी वाईडिश लॉंग ऑनला. निखिल साखळेवरती चढवला आक्रमण. पहिल्याच बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू सो मच डीजे. षटकार आला. आता निखिल सकपाळ बरसू लागलाय. आता त्याला थांबवणं गरजेचं राहील. तो इथून थांबणार नाहीये. निखिलच्या विरोधात त्यानं पहिला षटकार ठोकलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. वेगानं साहिल गुडेकर चेंडूवरती आला. त्यानं चेंडूला पकडलं, चेंडूची फेक केली. तद्वर 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती. अजून सामन्याचा विचार केला ना तर 16 चेंडू मध्ये 32 करायचे आहेत. यस, मैदानाच्या आतमध्ये विरा 11 माणगावचा संघ अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ऑन साइड वरती 4 खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑफला 1 खेळाडू सजवलाय निखिल साकेने. संतोष काशीत. यावेळेसचा बॉल समोर टाकला. पंचांचा इशारा, नो बॉल. काय घडलंय? ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. अर्थातच जर पाहिलं तर नो बॉल +1. अर्थात अशा 2 धावा अवांतर स्वरूपाच्या धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 10 या आकड्यावरती. आता जर पाहिलं तर फ्री हिट असणार आहे. म्हणजेच काय, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिटचा समाचार निखिल सकपाळ कसा घेणार हे देखील पाहावं लागेल. परंतु येणाऱ्या बॉलवरती निखिल साके कसा चेंडू हाताळणार हे देखील पाहायचंय. पुढचा बॉल फ्री हिटचा. फुल टॉस बॉल, फुल टोल केलाय, फटका हवेत केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. फ्री हिट होती हे निखिलला ज्ञात नव्हतं. 2 धावा जिथे होऊ शकल्या असत्या तिथे 1च धाव प्राप्त झाली आहे. एकेरी धावानं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 11. 9 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती. अजूनही पाहिलं तर 15 चेंडू 29 करायचे आहेत. त्या दरम्यानचा षटकातील पुढचा बॉल. संतोष काशीद साठी बॉल चाललाय.
जर पाहिलं तर मागच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न राहिला, नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर झोनला संधी निर्माण केली होती, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर संतोष काशीदला जीवनदान मिळत. खेळपट्टीवरती सुखरूप पोहोचले, एक धाव कंप्लीट झाली. एकेरी धावानं 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. आता जर पाहिलं तर सामन्याचं चित्र बदलत आहे. जर जिथे पाहिलं तर 40 धावा करायच्या होत्या, आता मात्र 14 चेंडूचा खेळ शेष आहे. तिथून 28 धावा संघाला करायच्या आहेत. अर्थातच विरा 11 माणगावला. षटकातील पुढचा बॉल, 2 चेंडूचा खेळ शेष आहे. निखिल सकपाळ सायकर एंडकडे, त्याने एक षटकार मारलाय, त्याच्या बॅटमधून धावा येऊ लागल्यात. यावेळेसचा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणाला काय घडलं त्या ठिकाणी. डॉट बॉल आला. मॅचची कहाणी बदलणारा हा डॉट बॉल आला. इथून मात्र एक डॉट बॉल संघावरचा दबाव वाढवेल. निखिल सकपाळ आता कुठेतरी बॅकफुट वरती आलाय, कारण त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत नाहीये. तो ज्या फटक्यांसाठी जाणला जातो त्या मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवलाय. आता एकच म्हणत असेल विरा 11 माणगावचा संघ, शेवटच्या बॉलवरती एक षटकार एक चौकार येऊ देत, आणि निखिल आता त्याच उद्देशाने आहे. परंतु समोर पाहिलं तर वेगवान गोलंदाज निखिल साके, तो देखील चांगली कामगिरी करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बराचसा टाकलाय. यस पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत यस इट इज अ नो बॉल. पंच सांगतायत नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडला. अर्थातच जर पाहिलं तर आणखीन एक फ्री हिटची संधी इथून निर्माण झाली आहे. चला पंचांकडे तितकी वादावाद करू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉल आला, अर्थातच नो बॉल आला. नो बॉलची एक धाव धावफलकावरती जोडली. अर्थातच जर पाहिलं तर मला वाटतंय 13 धावा धावफलकावरती. येणारा चेंडू अजून एक फ्री हिटच. मागच्या बॉलवर मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर मागच्या 2 चेंडूवरची अगोदरची फ्री हिट आली होती, त्यावरती पुरेपूर फायदा घेऊ शकला नव्हता निखिल सकपाळ. परंतु आता येणारा आणखीन एक फ्री हिटचा चेंडू आहे, फ्री हिटचा बॉल. फुलटॉस बॉल, यावेळेचा फटका फसला, बॉल हवेत राहिला. क्षेत्ररक्षक वेगानं प्रयत्न करत होता, परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, फ्री हिटचा बॉल होता, त्यावरती एकच धाव प्राप्त झाली. एकेरी धावानं षटकाला समाप्ती झाली. धाव संख्या धावफलकावरती 14. आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. जिथे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, 26 धावा मात्र पुरेपूर करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू अगदी जिद्दीनं खेळत आहेत. एका बाजूला निखिल सकपाळ, दुसऱ्या बाजूला संतोष काशीद. संतोष काशीदचा विचार केला ना तर या मॅच मध्ये त्याला जास्तीची स्ट्राईक मिळाली नाही आहे. ही जमेची बाब असणार आहे, ती म्हणजे गोलंदाजी करत असताना माणगावचा सम्राट, अर्थातच मुंबईचा सम्राट माणगाव टीमसाठी, कारण की अद्याप चांगली कामगिरी राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर अर्थातच निखिल सकपाळ, संतोष काशीद चांगली कामगिरी करतात. तर एका बाजूला आता निखिल सकपाळला धावा बनवाव्या लागतील, धावा बनवणं गरजेचं राहील. इथून मात्र 12 चेंडू 26 करायच्यात. अर्थातच 13.00 ची सरासरी राखली तर या मॅचला जिंकलं जाऊ शकतं. परंतु समोर अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 वेगवान गोलंदाज आहे. एका बाजूला महेश रानावडे, शेवटच्या षटकामध्ये कोणाला प्राचारण केलं जाणार. मागच्या मॅच मध्ये सुमेश महाडिकनं षटक हाताळलं होतं, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो इथून मात्र शेवटचं षटक हाताळेल. परंतु हे षटक निर्णायक आहे. इथून जर धावा आल्या तर संघ कुठेतरी फ्रंट फुटवर येईल. गोलंदाजी मार्कवरती संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं. महेश रानावडे, सनसवाडी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. समोर निखिल सकपाळ. पहिला बॉल, पहिला बॉल, पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला. पंच सांगतायत यस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल सांगतायत. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाईल. अर्थातच कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिसऱ्या पंचांना बिझी ठेवलं जाईल. पाहूया या निर्णयाची वाट काय ते. इथून एक व्हाईट बॉल आला तर कुठेतरी संघाचा अर्थातच विरा 11 माणगाव संघाचा आत्मविश्वास वाढेल. परंतु इथून डॉट बॉल आला तर मुंबईचा सम्राट माणगाव संघाचा आत्मविश्वास वाढेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. यस इट इज अ व्हाईट बॉल. सेकंड लाईन वरून बॉल गेलाय, त्यात करणार तिसऱ्या पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. अर्थातच एक धाव धावफलकावरती अवांतर स्वरूपाची जोडली जाते, ती म्हणजे 15 धावा. 15 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. समोर निखिल सकपाळ, गोलंदाजी मार्कवरती महेश रानावडे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट.
यष्ट्या उद्ध्वस्त, यष्ट्या दाखवल्या निखिलने, त्या वाकवल्या महेश रानावडेने. बॅकटूचा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना वीर इलेव्हन माणगाव संघाला निखिल सकपाळ. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर काय घडलं, पहिला बॉल वाईट आला, नंतर इथून मात्र निखिल सकपाळ बाद झाला. त्याच्याकडून आशा अपेक्षा खूप होत्या, परंतुच निखिल आता मैदानाच्या बाहेर चाललाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. विपिन कोको मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असताना पाहायला मिळतोय. आता 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 25 धावा या मात्र करायच्यात. इथून मात्र 1-2 मोठे फटके या षटकामध्ये आले ना तर कुठेतरी संघाचा आत्मविश्वास वाढेल, तो म्हणजे बॅटिंग करत असताना वीर इलेव्हन माणगावचा. परंतु अजूनही हे विसरून चालणार नाहीये, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली होती तो संतोष काशीद अजूनही नॉन स्ट्रायकर एंड कडे उभाच आहे. त्याला जास्तीचं स्ट्रायकर एंड कडे देऊ येत नाहीये. तो मुंबईचा सम्राट माणगाव संघ. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल खेळ आडवा बॅटनं डीप मध्ये साहिल गुडेकर आहे. तो चेंडूला पकडेल, चेंडूची फेक करेल, तद्वर एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 16 आकड्यावरती. आता जर विचार केला तर 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 24 धावा या धावफलकावरती करायच्या. 24 म्हणजे काय तर तुम्हाला 4 षटकार बाहेर मारावे लागतील 10 चेंडू मध्ये. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल घुटना टेक मेरे स्टाइल में डाउन दी ग्राउंड षटकार देख. आकाशाला गवसणी घालत असताना संतोष काशीदचा क्लास दाखवणारा षटकार. थँक्यू सो मच डीजे. मला जास्तीची स्ट्राईक मिळाली नाही, परंतु आता मी स्ट्राईक रेंजला आलो आहे हे सांगतोय संतोष काशीद. त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग त्याचा दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या सहाय्याने धावफलक वेगानं पुढे गेलं. 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल, आणखीन एक. आता ही लॉंग ऑफला क्लिअर करत असताना, आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत असताना संतोष काशीदचा वार, पलटवार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे सांगत असताना संतोष काशीद. आता मॅच आली आहे 8 चेंडू 12 धावांची गरज. 2 बॅक टू बॅकचे षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल, उजव्या इष्टीच्या बाहेर टप्पा पडला, कट झाला, चेंडू लगेच वळाला. सरळ विकेट किपर योगेश पवारच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. चांगला चेंडू होता. संतोष काशीदनं आपल्या बॅटवरती हात ठोपवून सांगितलं, यस महेश तुझा चांगला चेंडू होता. ही खेळाडू वृत्ती, ही खेळाडू पण मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिकपणे खेळत असताना संतोष काशीद ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत. 8 चेंडू. आता मात्र 7 चेंडूचा खेळ संपला. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे, जिथे धावा करायच्या 12. 7 चेंडू 12 ची गरज असताना निर्णायक बॉल. आताचा ही फटका आता ओळखलं, पारखलं, बॉलला फेकून दिलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे संतोष काशीदच्या बॅटमधून षटकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, काय बिघडलं. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या निखिलच्या षटकामध्ये 13 धावा. नंतर महेशवरती चढवलेली आक्रमण कुठेतरी संघाला बॅकफुटवरती घेऊन आली. जिथे 6 चेंडू मला वाटतंय तब्बल 26 ची गरज होती, तिथे मात्र महेश राणावडे 20 धावा खर्च केल्या. 6 चेंडू 6 ची गरज असताना संघाचा अर्थातच संकटमोचक खेळाडू ज्यानं संकटात असताना संघाला अडचणीतून बाहेर काढलं तो सुमेश महाडिक. गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल.
पहिला बॉल विपिन कोको साठी फटका फसला. डीप मध्ये खेळाडू साहिल गुडेकरनं अगदी सहज साधा झेल टिपला. अर्थातच महत्वाचा खेळाडू विपिन वर्मा मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन झालाय सचिन करकरे. अर्थातच गोलंदाजी करत असताना सचिनने खूप साऱ्या धावा खर्च केल्या. तो सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 धावा करायच्यात. सुमेश महाडिक सांगतोय आम्हीही जिंकण्याची आशा बाळगतो. म्हणजे इथून पुढचा प्रवास आम्हीही संपून देणार नाही आहोत. आम्हीही माणगाव ते विरार प्रवास केलाय. आम्हीही इथून जिंकणार. आम्हालाही जिंकायचंय. त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अर्थातच सुमेश महाडिक. चारी बाजूंचे प्रेक्षक जर पाहिलं तर अगदी शांत आहेत. शांत चित्त वातावरणामध्ये ही क्रीडा स्पर्धा रंगती आहे. अर्थातच साईदीप चषक 2025 चा रणसंग्राम अभूतपूर्व पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी एका बाजूला पाहिलं तर विरा 11 माणगाव, त्यांच्या विरोधामध्ये पाहिलं तर मुंबईचा सम्राट माणगाव संघ. दोन्ही माणगावकर एकत्र खेळताना पाहायला मिळत आहेत. सचिन करकरे आला. त्याने केवळ बॉलला दिशा दिली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न होणार का? बघता बघता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सचिन करकरेने दाखवलं. तो याकरिता जाणला जातो. अर्थातच ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन आहे त्याप्रमाणे तो खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू सचिन करकरे. त्याला ज्ञात आहे इथून मोठा फटका आला नाही तरी काही होणार नाहीये. म्हणजे मोठा फटका आला नाही तरी चालेल. म्हणजे बॅट मधून धावा येणं गरजेचं राहील. आता काय घडतंय? 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुढचा बॉल सुमेशचा. यावेळेसचा बॉल हेलिकॉप्टर उडवत असताना फटका फसलाय. चेंडूच्या खाली महेश रानावडे. त्याने टिपला एक अप्रतिम झेल. महत्वाचा फलंदाज ज्याच्याकडून आशा निराशा होत्या तो सचिन करकरे चाललाय मैदानाच्या बाहेर. सुमेश महाडिक सांगतोय आम्ही ही सामना सोडणार नाहीये. आम्हालाही जिंकायचंय. आम्ही एवढा लांबचा प्रवास करून का आलोय? ही स्पर्धा आम्हालाही जिंकायचंय. या स्पर्धेवरती आम्हाला देखील नाव कोरायचंय. त्यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये. आता न्यू बॅटर इन झालाय. अर्थातच साहिल उथेकर. कुंभारते गावाला बिलॉंग करत असताना ज्याची सातत्याने चांगली कामगिरी पाहायला मिळते तो साहिल उथेकर इन झालाय. आणि ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत तो संतोष काशीच अजूनही नॉन स्ट्रायकर एंडकडे. ही जमेची बाब आहे. ते म्हणजे गोलंदाजी करत असताना मुंबई सम्राट माणगावसाठी 3 चेंडू 4 ची गरज आहे. न्यू बॅटर इन झालाय. अर्थातच साहिल उतेकर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस साहिलचा फटका. वा जागा बनवली. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. घरंगळ्यात सीमारेषेच्या पलीकडे साहिलच्या बॅटमधून हा येतोय विजयी चौकार. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. चला साहिल या कॉमेंट्री बॉक्स पोडियम मध्ये लगेचच तिचे टॉस केला जाईल. मी विनंती करतो सत्यम 11 नित्यम 11 राजापूरचा संघ आपण देखील या. सामना जिंकलाय साहिल उतेकर. चला या टॉस साठी साहिल उतेकर या टॉस साठी विनंती असेल. साहिल नित्यम 11 राजापूरचा संघ तिथे खेळताना पाहायला मिळेल. तर मी रुपेशजी गवतडे सरांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. साहिल उतेकर विनंती असेल या. चला आपली घरची स्पर्धा आहे. घरच्या स्पर्धेमध्ये